आणि यानंतर बातमीपत्रामध्ये क्राईम फास्ट मधून गुन्हेगारी जगतातल्या काही घटनांचा आढावा घेऊया। ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या चंदूलाल बियाणीला जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली। राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून अनेक ठेवीदारांची विविध जिल्ह्यातील शाखांमधून फसवणूक झाली आहे। या प्रकरणामध्ये सोसायटीचा अध्यक्ष बियाणी याला बीड इथून अटक झाली। जालन्यामध्ये एका शेतात महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी शिवारामध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ माजली। घटनेची माहिती तीर्थपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि तपास सुरू केला आहे। यवतमाळच्या दारव्हा इथे पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला। 5 ते 6 दरोडेखोरांनी घरात घुसून सासू सुनेला पिस्तुलाचा धाक दाखवला आणि दोरखंडाने बांधलं। या दरोडेखोरांनी घरातील सोनं आणि रोख रक्कम लंपास केली। दरम्यान पोलिसांनी या दरोडेखोरांना ताब्यात घेतलेलं आहे। पंढरपूरमधील कुंभार गल्ली परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अजून कळू शकलं नाहीये, मात्र या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। हिंगोलीच्या कळमनुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दगडाने ठेचून एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृताची ओळख पटलेली आहे, ते उमरातील रहिवासी आहेत। कळमनुरी परिसरात एकाच आठवड्यातल्या या दुसऱ्या घटनेनं खळबळ माजली आहे। हत्या कुणी आणि का केली याचा शोध पोलीस घेत आहेत। नाशिकच्या रस्त्यावर तरुणाचा मुजोरपणा समोर आला। क्षुल्लक कारणावरून तरुणानं महिलेसोबत गैरवर्तन करत कारला दुचाकी आडवी लावून राडा घातला। या प्रकरणामध्ये पीडित महिलेच्या तक्रारीनंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला। बुलढाण्यामध्ये गिरडा जंगलाला आग लावणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली। या दोघांना न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। जंगलाला आग लावताना दोघंही रंगेहात पकडले गेले आणि त्यामुळे त्यांना अटक झाली। वनविभागात धूम्रपान करणाऱ्यांवर, आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असा इशारा वनविभागाने दिलेला आहे। जालन्याच्या वडोद तांगड्यामध्ये घरफोडीची घटना घडली। घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील जवळपास 1.5 लाख रुपये आणि आणखी काही मुद्देमाल चोरला। या प्रकरणामध्ये पारध पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय आणि तपास सुरू केलाय। जालन्यामधून बेकायदा विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केलं। त्यांच्याकडून जवळपास 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जालन्याहून छत्रपती संभाजीनगरकडे विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली।